आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले आहेत की अजून काही विरोधात जे मासे बरळत आहेत ते देखील आमच्या काळाला लागण्याची शक्यता आहे. काय सांगाल? खरं तर तुम्ही किती महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही किती पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला किंवा किती लोकप्रतिनिधी फोडण्याचा प्रयत्न केला, तरी जनता मात्र तुमच्याबरोबर नाही, म्हणून तुम्हाला हे करावं लागतं, एवढं मात्र निश्चित आहे. आज भाजपने राष्ट्रवादी फोडली, शिंदे गट तयार केला, तरी पण लोक मात्र महाराष्ट्रातली जनता मात्र भाजपच्या विरोधात आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला अशा आज जवळजवळ 200 250 आमदार असून तुम्हाला लोकांचे प्रवेश घ्यावे लागतात, म्हणजे तुमचे आमदार किंवा तुमचा पक्ष कार्यक्षम नाही, तुमचं सरकार कार्यक्षम नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कल्याणमधील गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि तो शिंदे गटाच्या आमदारांकडून खरं तर महाराष्ट्रामध्ये याआधी कधीही एखाद्या आमदाराने गोळीबार केला आणि आमदार उद्विग्न होऊन सांगितलं नाही की मला गोळीबार करण्यास भाग पडण्यात आलं, आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीही झाली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि त्यामुळे गणपती गायकवाडने काय म्हटलं की मला काही लोकांनी फसवलं, माझे काही लोकांनी पैसे द्यायचे आहेत, माझ्या मुलग्याला धक्काबुक्की केली आणि म्हणून मी उद्विग्न होऊन हा गोळीबार केला. आणि हे कोण सांगतोय? भाजपचा सत्तारूढ पक्षाचं, ज्या पक्षाकडे गृहमंत्री आहे आणि जे पक्ष सातत्याने लोकांना उपदेश देत असतात. एखादा आमदारच पक्षाचा सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रातली जनता काय सुरक्षित असणार? महाराष्ट्रातले खरं तर आमच्यासारख्या अनेक आमदारांना धमक्या येत असतात, सामान्य कार्यकर्त्यांना धमक्या येत असतात, परंतु सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने उद्विग्न होऊन गोळीबार करणे हे तर खरं तर महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयाचं आणि भाजपचं अपयश आहे. तुम्ही खरं तर आज गृहमंत्र्याने या संदर्भात एखाद्या आमदाराने दिवसात थोडा गोळीबार करून तो सांगतोय मी गोळीबार केला आहे, ह्याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट महाराष्ट्राला कुठली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.